इकडे ऑफिस कुठे हे ऑफिसच आहे, कॅबिनेट आहे. तुम्ही बघू शकता की यांचा 6 जणांना बिना काय बोलतात या लोकांनी कामावून काढले. कामावून काढल्यानंतर ते बोलतायत की त्यांचा पगार पण देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला कोणाला बोलवायचं ते बोलवा, अशी भाषा इकडे वापरली. आता आपण काय ते बोलतात काय नाही आता तुम्ही जाणून घेऊ शकता. आपण बघूया काय असेल. नमस्कार, मी अतुल ठाणलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कोणती पूर्वसूचना नाही, त्या 6 जणांना कामावरून काढलेलं आहे आणि ह्या 6 जणांना पगार देखील दिला जात नाहीये. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे जे दत्ता फसले आहेत त्यांचे सहकारी 6 जणांबरोबर आता या ऑफिसमध्ये मॅडमला भेटण्यासाठी आलेले आहेत. शिवसेनेचे दत्ता फसले जे आहेत ते आता या 6 जणांसाठी इथे आलेले आहेत, जाब विचारण्यासाठी आलेले आहेत. 6 जणांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आलेले, त्यांचे पगार देखील थकविण्यात आलेले आहेत. अच्छी बात है. ही ती 6 मुलं आहेत, त्यांनी पगार जो आहे तो यांचा थकवलेला आहे. मला मॅडम नहीं एक मिनट, डोर पे मैंने चिपकाया, आपने पढ़ा? डोर पे क्या लगा? मी काय बोल रहा मेरा बात सुन के लो आप. मी काय मला बाकीच्या गोष्टी बोलायच्या नाही. माझं एकच मत आहे, यांना तुम्ही कामाला काढलं का नाही आणि त्याचं नाही मला हिंदी जास्त येत नाही, ऐकून घ्या. ठीक आहे. तुम्ही इथे पाहताय की कंपनीतले जे कर्मचारी आहेत त्यांना मराठी सुद्धा येत नाहीये, हिंदीमध्ये बोलण्यासाठी ते सांगितलं जाते. ये अलाउड नहीं है ना? इकडे You are doing illegal thing right now. Okay? You are doing illegal. 6 जणांना काढलंय आणि त्यांना काय पगार पण देत नाही आणि उलट भाषा वापरताय. ते बोलतात की तुम्ही आमची परवानगी घेतली नाही, तुम्ही आले कसे, या सगळ्या भाषा वापरताय. माझं मत आहे कि बाबा तुम लोग इनको काम पे से निकाला, इनका पगार भी नहीं दे रहा, क्यों नहीं दे रहे? तू भी अनीश जवाब सुनो, 1 मिनट. HR टीम वाले जवाब देंगे किसने क्या बताओ. अनीश क्या बात है? ओनर कौन है? आप है ना सर? सुनो, आप ओनर है ना मैडम? ऑनर की नहीं, जो HR डिपार्टमेंट देखती है, HR से आप बात करिए. क्या Excuse me. हायर किया हुआ आहे, ठीक आहे. आता त्यांना रिसेंटली हायर केलं आम्ही. आणि ते कंपनीमध्ये याचं काय असतं माहिती का, ते एक पॉलिसी असते की तुम्ही एवढा दिवस तुम्हाला कंटिन्यू यावं लागेल. ते अंडर ट्रेनिंग प्रोसेस मध्ये आहे. बरोबर आहे. आम्ही तेव्हा जेव्हा इंटरव्ह्यू घेताना आम्ही त्यांना सांगितलेलं की भाई तुम्हाला ट्रेनिंग मध्ये जर तुम्ही असं जर हे ॲब्सेंटिझम वगैरे कंटिन्युअसली केलं तुम्हाला आहे ना ते तुम्ही अंडर ऑब्झर्वेशन राहणार. मी न सांगता ह्यांना पहिले कामावून काढलं. हे माझ्या शाखेवर आले, आमच्या शाखेवर आले ना तर न्याय द्यायचं काम हे आमचं आहे. जे कोणी आलं या महिलाचं ही बिचारी 2 वेळा रिक्वेस्ट केली मॅडमला की आम्हाला कामावर ठेवा, तरी पण त्या मॅडमने ऐकलं नाही आणि हे बोलले ठीक आहे जाऊ द्या, आम्हाला आमचा पगार द्या, आम्ही जातो. तर चुकीचं काय बोलले ते? नाही तर ऐका ना, मी तुम्हाला सगळ्या सांगतो की यांचा आणि याचा दोघांचा आम्ही रिझॉल्युशन आहे आमच्याकडे. आम्ही त्यांना हे पण केलं की तुम्ही आज दिवशी फक्त तुम्ही घरी जावा, उद्या तुमचा आहे ना काय सॉर्ट आउट करून ना मी तुम्हाला परत पण नाही. मी काय तुम्हाला काय सांगितलंय तुम्ही क्लिअर बघा काय बोला. अनीश फर्स्ट थिंग ऐसा बताया नहीं. प्रेमाइसेस में बैठ के ये तमाशा अगर ये क्रिएट करेंगे तो इट इज नाही चुकीचं मग तुम्ही चुकीचं वागलं नाही का त्यांच्याबरोबर? चुकीचं कसं काय एकाच टायमाला 6 जणांना कामावर काढलं. वेट आप कहीं से भी शिफ्ट नाही नाही पण कसं आम्ही आता हे आमच्या शाखेवर आले तर तिकडे आमचं यायचं काम आहे का नाही? आधी तर तुम्हाला आणि मुलांना धमकी देतात तुम्ही कुठे जा, आमची ओळख भरपूर आहे, तुम्ही पोलिसांकडे जा, कमिशनरकडे जा. मैम ने बोला था, मैम आपने नहीं बोला था कि आप इसको भी बुला. रुको मैं बोल रहा बघा इथे आवाज बघा, याचा आवाज बघा. अभी गलत है तभी आवाज उठता है. सब देखिए मॅडम मॅडम बोलतायत तुम्ही निघून गेले, आज सुद्धा शिवसेना आम्हाला ऐकलं आता. यांची जबरदस्ती बघितली आहे. हा बोलतोय तर त्यांना उलट बोलतात, म्हणजे यांची किती जबाबदारी जबरदस्ती चालते तुम्ही बघू शकता. मैडम मेरा बात सुनो, वो मत मेरे को बताओ. आप इनका पेमेंट दे दो, बात खत्म करो. पेमेंट कैसे दूं? आप मेरी बात सुनो. आप पेमेंट नहीं दे रहे, वो लोग ने काम किया है. काम किया नहीं है. अरे ये लोग 6 जण आहे बघा, ही मुलगी आहे इकडे सांग, इकडे उभा. ऐसे आने थे हम लोग. ज्योती तुला काय सांगितलं, घरी जा, तुला कॉल करते म्हणून. ठीक है. इसने जॉब किया है, इसको बोला इसने छुट्टी और लेट कितना आता है 10 बजे.
एक ठीक आहे मला ऐका मॅडम एक भी दिन छुट्टी मारा है मैं अब तक, एक भी दिन छुट्टी मारा है कल को छोड़ के, बता दो मेरे को रिकॉर्ड निकाल के, बता दो मेरे को। मैंने कल मैंने वो भी मैं आणि यांना मॅनेजर ऑफर काय देतो इकडे क्या आया हूँ इकडे इधर, बीमार हूँ अभी भी मैं। ऐक, यांना मॅनेजर तो यांचा कोणी ऑफर दिली तुला हाँ तो बोलेगा ही ना, बघा. कभी गलत करोगे तो बोलेगा ही ना। ऐकू घे, हा ऑफर देतो यांना मत रखो। ऑफर दिलेला बोलला तो बाहेर बोलला का offer? काय बोलला काय बोलला सांग बाळा आप क्या बोले सुनो ना आप क्या बोले आप बोले 2 मिनिटं काय याने ऑफर दिली आज ऐका बात करता हूँ कल के ते काय ऑफर दिली याला ते सांग सैलरी वगैरह नहीं मिलेगा आपको एक मिनिट ही ऑफर नाहीये ही काय काय तुम्ही परत जॉईन करा तुम्ही पेमेंट विसरून जा अरे हे काय? तरी तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही अरे, त्यासाठी आले तुम्ही तर फक्त पहिले salary तुम्ही घ्यायला आले. दोघांकडून ऐकून घ्या ना आम्ही problem कशासाठी आलो? actually काय आहे तुम्हाला आमच्या शाखेवर आले तुमचे हा, तुमच्या इकडे काम केलं आमच्या शाखेवर आले एक मिनट अल्ताफ आपको पता है आप कितने दिन मैम, प्रेजेंट खुद को एक offer मिनट शट किया. अप अरे ओरडता कशाला तू नाही ऐकू क्या काय करत नाही आता खुद ऑफर किया आप सर ने चिल्लाओ मत, सैलरी चिल्लाओ मत. वगैरह देंगे नहीं, यांची देंगे सगळ्यांची नहीं. इथे जबरदस्ती चालते जोर जबरदस्ती हे लोकांनी जबरदस्ती कामं पण करून देतात यांना पगार पण देत नाही आणि हे अशा गोष्टी करतात ना हे सरळ यांना स्वतःला बोलतात हा काम करतो हा काम करतोय ही मुलगी करते बोलतात तुम्ही कोणाला सांगायचं तर सांगा आम्ही काय पेमेंट देणार नाही पगार देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा अशी यांची भाषा हे बघा तुम्ही बघू शकता यांची भाषा बघू शकता आम्ही यांना एक शब्द पण उलटा बोललो नाही आणि यांची भाषा तुम्ही बघू शकता की आजच्या डेटमध्ये आपल्या 22 नंबर इकडे या लोडाच्या बॅक साईडला तर या ऑफिसमध्ये तुम्ही बघू शकता की या कशा प्रकारे हे लोक जे काम करतात त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून ते कामं करून घेतात पगार पण देत नाही आणि जर त्यांना बोलायला गेलं ते उलट्या गोष्टी आपल्याला बोलतात ऐका ना 2 मिनिटं जरा प्लीज आप तुम्ही सगळे जण जिनको आप लाए ना आप एक मिनिट गलत या. नाही गलत लोक हे 6 जण गलत आहे ही मुलगी गलत आता लग्न झालं हिचं 2 महिने 2 दिवस सुट्टी केली तिने तिला घरचा प्रॉब्लेम होता दोन्ही ठिकाणच्या बाजू ज्या आहेत त्या आपण ऐकून घेणार आहोत त्या मुलांबरोबर बोलणार आहोत तर ती जी मॅनेजमेंट आहे त्यांच्याशी देखील बोलायचा प्रयत्न करणार आहोत इकडे उभा राहा मॅडम इथं आप ऐसी हरकत की हो ना ज्योति मैंने आपको सिंसियरली आपको इतने चांसेस दिए हैं ज्योति और आप मर्सी ना सीरियसली मैंने आपका काम भी किया है मैम वैसे और मैंने आपको सॉरी भी बोला नहीं है। तो सुनो ज्योति हम लोग तुमको लेने वाले थे ज्योति बट आफ्टर दिस मला एक सांगा तुम्ही नका बोलू. एप्लिकेशन पण दिलेलं तुम्ही इन्फॉर्म करून सुट्टी मारतो ना इकडे हा. इन्फॉर्म करून सुट्टी मारतो ना ते एचआर बोलते आज नाही आला जबरदस्ती या नाही तर 2 दिवसाचा अपसेंटी लागेल असं कोणत्या कंपनीमध्ये रूल नाही मी काम केलं कंपनी एचआरचा स्वतःचा रूल आहे ही कॉलिंग मध्ये होती हिला एचआर बनवलंय आणि हिला रूल माहित नाही आणि काय पण रूल काढते स्वतःचा याच्यावर हे पहिला पॉईंट आहे आणि खूप काही पॉईंट आहे आमच्याकडून इथे काम करून देतात शिफ्टिंगचं ऑफिसर काम करा मला पगार पाहिजे मला हिसाब पाहिजे मला आजचाच पगार द्या मला इथे कंपनीमध्ये काम नाही करायचं सगळ्यात आधी मॅनेजमेंटचे कोणी बोलणे वाला आहे का कोण बोलणार आहे का मॅडम कोणाला एक्सप्लेनेशन द्यायचंय बोलू शकता यांच्याशी. ओके अभी हम लोग नहीं बात करेंगे. चालेल कारण की यांची चुकी आहे त्याच्यामुळे यांना बोलायचं नाहीये त्यांना बोलायला काही पॉईंट नाहीये कारण की 6 जण इथं उभे आहेत त्यांनी त्यांची माफी मागितली बाबा आम्ही जाऊ द्या आमच्याकडून एक दिवस सुट्टी झाली असेल तरी आपण डायरेक्ट रिझ्यूम लेटर त्यांच्या 6 जणांना रिझ्यूम लेटर दिले आणि उद्यापासून कामाला यायचं नाही तुम्हाला पगार पण देणार नाही ही यांची भाषा आणि आपण बोलायला आल्यानंतर हे लोक उलट बोलताय की तुम्ही जावा हे करा मध्ये या गोष्टी बोलायच्या गोष्टी आहेत एक तर या लोकांना मराठी इकडे असून या लोकांना मराठी बोलता येत नाही आणि हे लोक आपल्यावर जोर जबरदस्ती बोला करतात मॅडम. या मराठी मुलांवर अन्याय होतोय हे गोष्टी आम्ही सहन करून नाही करू ना You cannot register बघा यांचा आवाज ऐका गोष्टी बघा यांना कोणती गोष्टी बोलत नाहीये आणि यांचा आवाज चालेल आपण आवाज केला त्या गोष्टी चालणार नाही या गोष्टीवर या गोष्टीवर ओके बोलणार आहे तुम्ही ऐका साईडला तुम्ही तर ऐका ना ऐका तू त्यांच्यावर जो प्रेस वाले ते त्यांच्यावर जोर एक्सप्लेनेशन द्यायचं तर एक्सप्लेनेशन द्या तुम्ही तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं तर द्या एक्सप्लेनेशन तुमचं तुमचं आहे की नाही एम्प्लॉयचं काम कर आम्ही कोणाला शिवाय गाळी ती भाषा बघा भाषा काय बोलते शिवसेना गई असं बोलते म्हणजे शिवसेना शिवसेना गई हे भाषा चांगली नाहीये लक्षात शिवसेना गेली, हा शब्द बोलले. ठेवा गई म्हणजे आता हे ऑफिस आत्ताची आता बंद झालं पाहिजे शिवसेना गेली बोलतात नाही, नाही, तसं नाही. शिवसेनेबद्दल आरोप करतायत ते ते चुकीचं आमच्या आहे. पक्षाबद्दल आरोप करतायत की आम्ही शिंदे समर्थक भाषा आहे बघा, भाषा हिची. जबरदस्ती करतायत असं बोलतात त्यांची भाषा ओके, उलट ओके. ह्या मॅडम लोकांकडून कामं करून घेतायत
आणि त्यांना पगार पण वेळेवर देत नाही आणि आता यांना आम्हाला एकच- सॅलरी नाही दिली तर आताच ऑफिस बंद करा बस माझा हेच बोल हे बघा हे मॅडम हे होणार आहे, ऐकून घ्या यांचं काय बोलताय. सुनिए, इनका हमारे पास प्रॉपर अटेंडेंस है, इनका बिहेवियर्स है, सारे नोटिस है, सारे प्रूफ है। आप लोग ऐसा माहौल यहाँ पे मत बनाइए चिल्ला चिल्ली का। माहौल आपने किया है, जब आप संभालने रहे तो हमारे पास काय को आते आपके जितने भी करने वाले हम लोग के शाखे पे आए मैडम काय को आते हमारे पास? मैडम, हम लोग के शाखे पे- मैडम सुनिए, लाउड बोलने का किसी को आप नहीं है। तो आप लाउड बोल सकते हैं, हम लोग नहीं बात कर सकते. नहीं एक मिनट मैडम कौन क्या? एक मिनट अटेंडेंस से बिहेवियर क्या है आप बताइए आप चिल्ला लाइव देख रहे हैं, पूरा देखो लाइव देख रहे हैं, पूरा थाना मॅडम एक्सप्लेनेशन कोणाला द्यायचंय तर द्या. सब देख रहे थे भाषा ऐका आणि आता हे बोलतात तुम्ही एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे सर हे लोक आपला मनमानी करतात आम्हाला तिथे काम नाही करायचं आम्हाला सॅलरी हवंय सॅलरी नाही देणार तर आम्ही जाणार नाही. किती दिवसाची सॅलरी बाकी आहे माझा आता? 22 दिवसाचा आहे प्रत्येकाचा इथे सॅलरी हे काय आहे इथं साधन आहे, ते तुमची मनमानी किती आहे, करतात. बोलू शकता तुम्ही त्याच्यामध्ये जे पण माझा अब्सेंटी असेल मला मान्य आहे. मला जे रिमेनिंग आहे ते मला सॅलरी आताच पाहिजे मी क्विट कर मी ऑलरेडी सांगितलं मी जॉब सोडतोय बर. मला काय इंटरेस्ट नाही ते काम बर करायला. काय पूरा 30 दिन का सैलरी बचा है, हा? पूरा 30 दिन का सैलरी बचा है। ओके. आता त्यांचं असं म्हणणं आहे की बिहेवियर ओके नाहीये, त्यांच्याकडे सगळे प्रूफ आहेत ऍबसेंटी प्रेझेंटी, त्याच्याबद्दल काय आहे? और मेरा मेडिकल इशू चल रहा था, मेरा हाथ थोड़ा मतलब फ्रैक्चर है तो उसकी वजह से इशू चल रहा था, तो उस वजह से फिर मेडिकल इशू का मैंने पूरा डॉक्यूमेंट्स भी भेजा है ऑलरेडी। मेरा अभी 15 दिन बाद ऑपरेशन भी है, तो भी मेडिकल इशू भेजने के बाद भी लोग टर्मिनेशन लेटर दे। ओके ओके और मेरा ट्रैवलिंग का भी खर्चा हो रहा है रोज का, 120 रुपये आने जाने का, ट्रेन का पेट्रोल वगैरह का होता है। ओके 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 काय तुझं काय म्हणणं अटेंडेंस की बात कर रहे हैं ना, तो अटेंडेंस में मैं अभी तक एक भी छुट्टी नहीं लिया, वो भी कल लिया क्योंकि मैं बीमार था और उसका प्रूफ चाहिए तो मैं मेडिकल सर्टिफिकेट लाके दे सकता हूँ। और इन लोगों को छुट्टी देना नहीं रहता, कुछ भी रहेगा ना मेडिकल इशू कुछ भी रहेगा। सर, इसको तो उस दिन behavior ऐसा बोल दिया था, उन्होंने क्या उसका उल्टा हाथ का behavior फ्रैक्चर किया था, बोलते बताइए कि हमको, नहीं पूछिए जरा छुट्टी क्या बिट्टी उल्टा नहीं मिलेगा, आ जाने का कैसे भी कर। बिहेवियर क्या उल्टा बिहेवियर क्या बारिश रहेगा तो भी इन लोग आराम से लिखते बरं काय कंपनीचं काय नाव आहे? फिनेरियो हा? फिनेरियो फिनेरियो. बरं, ठीक आहे ठीक आहे. रेंट अग्रीमेंट वगैरे सगळं असेल त्यांचं ना? ओके. बिहेवियर काय मिसबिहेवियर केलं तेच विचारा. एवढाच दिवस आम्ही ऑफिसमध्ये होतो काय उलट तेच आम्हाला हरास करायचं काम करा हे करा तरी पण आम्ही शांतपणाने करायचं कधी उलटा नाही बोलायचं. काय मिसबिहेवियर केलंय ते सगळ्यांना विचारा इथे ऑफिस स्टाफ आहे. दत्ताजी जेव्हा तुम्ही सगळं आता बोलण्याचा आणि प्रयत्न काय करताय केलं मॅनेजमेंट कडून तर काय रिप्लाय येत आहेत? आता ह्यांचं एकच मत आहे, आम्ही ह्यांचे पैसे देणार नाही, तुम्हाला जे करायचे करा. ऑलरेडी ह्यांनी यांना पण सांगितलं. तुम्हाला काय बोलले ते आम्हाला बोललेले की त्या मॅडम पेमेंट आहे तो नाही भेटणार, तुम्हाला काय करायचंय करा, तुम्हाला कोणाला आणायचंय त्याला आणा. त्याच वेळी आता एवढे काय बोलतायत ते शिवसेना गेली ही कोणची लँग्वेज नाही नाही आता विचार आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे समर्थक आहे. आम्ही हे 6 जण आमच्या शाखेमध्ये आले, त्यांनी आम्हाला त्यांची पूर्ण घटना सांगितली. त्याच वेळी मी तुमच्या ठाणे लावशी संपर्क केला की दत्ताजी हा म्हणजे या लोकांना काही ना काहीतरी एक न्याय भेटेल. कारण की ह्यांची भाषा एवढी तुम्ही स्वतः बघू शकता की यांची लँग्वेज काय आहे. एक ही महिला आहे, इथं नवीन लग्न झालंय, त्याच्यानंतर हिने 2 दिवस सुट्टी, तिच्या घरच्या काहीतरी कारण तुम्ही सांगू शकता मॅडम काय सांगा? माझ्या फॅमिलीचा इश्यू होता म्हणून मी सुट्टी मागितलेली. मी 2 दिवस आधी ऍप्लिकेशन पण दिली, ते ऍप्लिकेशन पण नाही घेतलं. मी आता परत सॉरी पण बोलली, मी जॉबसाठी परत सॉरी पण बोलली त्याच्यासाठी की मला जॉबवर घ्या प्लीज, पण नाही घेतलं मॅम. मग आता आम्ही तुमची सांगितलं टर्मिनेशन झाले, मी आता परत नाही घेणार. परत सॅलरीचा काय इश्यू आहे आता एक्झॅक्टली? सॅलरीचं तर काहीच बोललं नाही. ओके. किती दिवसाचं आता तुमचं म्हणजे टर्मिनेट झाल्यानंतर किती दिवसाचे पैसे बाकी? काय बोलतात नाही देणार. काहीच बोललं नाही. बरं दत्ताजी एक महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे यांच्या सॅलरी मिळत नाहीये, हा. त्यांचं म्हणणं आहे की मिसबिहेवियर आहे, ऍबसेंटी आहे. आल्या त्यांनी सांगितलं की मराठी येत नाही, हिंदीमध्ये बोला. म्हणजे नंतर हिंदीमध्ये पण हिंदी पण सपशेल येत नाही, इंग्लिश मराठीची गळचेपी आपल्याला इथे दिसून येते. काय मत आहे तुमचं याच्यावर? मला एक कळत नाही, आपल्या ठाण्या विभागामध्ये हे ऑफिस आहे, बाहेरची लोक येऊन इकडे स्थायिक होऊन आपल्या स्थानिक जी मुलं इथे कामं करतात त्यांच्यावर जर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर ते आम्ही इकडचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करून घेऊ ना. कारण की हे 6 जणांना जेव्हा काढलं तर त्यांनी आमच्या ऑफिसला आले, शाखेमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांची तक्रार सांगितली ह्यांनी की दादा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहे, तर प्लीज आम्हाला दादा मदत कर. त्याच्यामुळे माझं एकच मत आहे, हे काय बोलतात ठीक आहे आम्हाला कामावून काढलं ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही फक्त एकच करा की आमचा जो सॅलरी आहे तो द्या आणि विषय संपून टाका. बाकी काय त्याच्यामध्ये हे नाहीये.
ठीक आहे, दादांकडनं घ्या काय घ्यायचं ते मी काय बोलतोय, तुम्ही आता सॅलरी कधी देणार आहे ते सांगा, बाकीचं सांगा. मी कोण आहे? आजच पाहिजे. मग तू कशाला बोलतो? मी कोण आहे? मग कशाला बोलतो ते काय तू तुम्हाला कोण नाहीये ना, मग तू बोलतो कशाला? मी काय बोलतो मित्रा, तू कोण आहे? एक मिनिट. सॅलरी कधी देणार आहे फक्त विचार, तू विचारू दे. आजच पाहिजे. आजच ऐक सॅलरी ऐकून पुरं तुम्हाला लाईव्ह बघते रे. अहो, हा. बाबा, मग तुम्ही मला बोलू लोकांबरोबर असे वागल्यावर मी तुम्हाला नाही आहे, मी ऐका ना, मी मग तू नाही आहे तर मग तू बोलू नको. मी कुठे ऐक बघा, तू नाहीये ना, मला तू बोलू फक्त नको. तुमच्याशी एकच मत हे करायचं आहे. फक्त हा. हे बघा ना, ऍक्च्युली काय असतं ना की प्रत्येक कंपनीमध्ये ना एक हे असतो ना, मग त्या काय हिशोबाने हे आपण काय? हे केलं. अरे यांना धड नाही, बोलता येत अजून नाही. मग आणि बोलता की ओरडाओरडी ह्यांनी केली, नाही, एक ठीक. शब्दाने पण आम्ही यांना उलट सुलट बोललो ठीक आहे, जे काय नाही. आणि चुकीचं त्याच्या झालं असेल त्यांच्याकडनं आम्ही मग त्यांच्याकडून चुकी झाली हे तू मान्य करतो ना. मी काय बोलतो employee ऐकून आहे. घे, नाही. त्यांच्याकडून चुकी झाली का नाही, नाही ऐका, ऐकून घे, त्यांच्याकडून ऐका. चुकी झाली का हे ऐका. मान्य करतो तुम्ही ना. दोघांकडून पण बघून घ्या ना. नाही ना, चुकीचं आहे. जर ह्यांना पोलिसांच्या धमक्या देऊन ह्यांना नाही. पेमेंट देत नाही तर हे चुकीचं पोलिसांच्या वागतंय. धमक्या कोणी दिल्या? दिल्यात मॅडम, दिल्यात मॅडम. ठीक आहे. तुम्ही होणार आहेत का? आता तुम्ही आल्या अहो हो बघा ऐकून घ्या. ओके. हे बघा, बघा. अरे यार, ते तुम्ही बंद करत तर कशाला वळवताय ते? मैं तो बातें पोलीस नहीं आहेत, कर त्यांचा रही। पण प्रॉब्लेम आहे. पोलीस काय प्रॉब्लेम नाही. आता हे सगळे म्हणजे IT rules एक- आणि हे नाही, करणार आहे. हे attitude चं आहे. ऍप्लिकेशन टाकलं ना, ऍप्लिकेशन पण प्रायव्हेट करायचं. ऍप्लिकेशन टाकून झालंय. आणि नेहमी मला एकच सांगा, यांचं पेमेंट कधी देणार? विषय संपला, आम्ही जातो. रेंट मॅडम मॅनेजमेंट मॅनेजमेंट कडून बोलणार असेल ना तर सांगा, त्यांचं आपण घ्यायला तयार आहे. कोणी बोलणार आहे तर त्यांना बोलायला विषय नाही, त्यामुळे हे बोलणार नाही सर, कारण की ह्यांची चुकी आहे तर हे बोलू शकत नाही. माझं एकच मत आहे, या मुलांना यांचा पगार द्या आणि विषय संपून टाका, विषय वाढवायचा नाही. दत्ताजी एक 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 विषय आहे, म्हणजे आता त्याची आपण सत्यता जी आहे ती पडताळायला हवी. कंपनी रजिस्टर आहे का, याचा रेंट अग्रीमेंट आहे का, बऱ्याच गोष्टी सुद्धा चेक करायला लागतील. कारण आत्ताच माझ्या कानावर आलं की अशा गोष्टी काही आपण सत्यता पडताळावी लागेल या गोष्टीची, की याचं रेंट अग्रीमेंट, याचं काय कोणावरच्या नावावर आहे किंवा काय, या गोष्टीपासून माझं तर म्हणणं आहे की या बेसिक पासूनच आता ते म्हणतात ते पोलीस येत आहेत, त्यामुळे पोलिसांच्या त्या सर्व याच्यामध्ये याचं रेंट अग्रीमेंट, याची एस्टॅब्लिशमेंट, IT ऍक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. बरोबर. माझं तर मत आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करा आणि काय इन्क्वायरी बसवायची असेल तुम्ही बसू शकतात. आपण प्रेमाने गोष्टी करतो, एक शब्द पण आपण यांना वाईट बोललेलो नाहीये. महिला लेडी ते लोक ते उलट बोलतात, ते चुकीचं आहे ना. जा ना, या गोष्टी चुकीचं कोण बोलणं आहे? चुकीचं आहे. एक मिनट सर एक मिनिट, ते आपलं तुमचं कोणतं हे काय म्हणतात? मग जा ना लाईव्ह चालू आहे, द्या कोण येतात. बोल हॅलो, काय नाही. जय महाराष्ट्र, बोला. मी काय बोलतोय, तुम्ही आपले शिवसेनेचे माणसं आहे, तुम्ही पदाधिकारी आहे, तर आम्ही इकडे कोणासाठी आलेलो आहे? हा, मग माझं एकच मत आहे, ह्या मुलांचा पेमेंट द्या आणि विषय संपून टाका. यांच्याकडनं contact करा. एक्सक्यूज मी मी एकच माझं मत आहे, त्यांना जर त्यांना कामावून काढले ना, त्यांचं मत आहे ठीक आहे, कामावून काढले न बोलता काढले ना त्यांना कामावून, तर ते लोक काढलंय तर आमचं पेमेंट द्या आणि विषय संपून टाका ना. ते चुकीचं काय बोलले? मी चुकीचं त्यांना काय बोललो? मी त्यांना शिव्या गाळ केली, त्यांना उद्धटपणे वागलो, काय वागलो? पूर्ण दुनिया लाईव्ह बघते, सगळे बघतायत. तुम्ही जरी मुलुंडचे युवसेना असले तरी पण आमच्या ठाण्यामध्ये जर आमच्या पोरांवर अन्याय होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी उभं राहणार. ठीक आहे, बोलून घ्या तुम्ही. आणि ती कंपनीवर रेंट अग्रीमेंट चेक करायला लागेल तर पोलिसांनी त्यांनीच बोलवलंय, येऊ दे सगळे चेक तर करू. माझं तर मत आहे, जे बघा जे जी चुकी होती, जर त्यांना बोलायचं ते बोलू शकतं ना, चुक्या मांडा ना तुमच्या, की बाबा ह्यांच्या या 6 जणांचं काय चुकी झाली दत्ताजी किंवा काय चुकी कोण नाही. फोनवर होतं आणि काय म्हणणं होतं त्यांचं आता एक्झॅक्टली? आता युवासेनेचं कोण, शिवसेने शाखेचे मुलुंडमधलं कोणतरी मला माहित नाही त्यांचं. समीर म्हणून होते, ते बोलत होते की आम्ही पण शिवसेनेचे आहोत, जरा तुम्ही त्यांना कोऑपरेट करा. मी बोललो कोऑपरेट करतोय आम्ही, पण माझं एकच म्हणणं आहे की मी इकडे कशासाठी आलेलो आहे, या मुलांना न्याय देण्यासाठी आलोय. जर त्यांना हाडतुडीची वागणूक येत असेल तर ते शिवसेनेचा दरवाजा ठोकणार, मग त्यासाठी आम्ही आमचे कार्यकर्ते इकडे असणारच ना. एक आणखीन एक गोष्ट कानावर आली आहे, म्हणजे आता जिची आपण सत्यता नक्की पडताळून पाहणार आहे, ही गोष्ट कानावर आलेली आहे की रेंट अग्रीमेंट वगैरे काहीच नाहीये. म्हणजे ज्या कंपनीचं हे नाव आहे त्याचं रेंट अग्रीमेंट आहे की नाही ते पण चेक करावं लागेल. जर ते नसेल तर संपूर्ण इलिगल आहे असं म्हणावं लागेल, जसं बघायला गेलं तर. इनलिगल, आता ही गोष्ट मला आता तुमच्याकडून कळली आहे की आजूबाजून की ही कंपनी पण इनलिगल आहे आणि हे इनलिगल ही कंपनी चालवत आहेत, असं पाहावं लागेल आता आपल्याला. म्हणजे जेव्हा आता पोलिसांना त्यांनीच बोलवलंय, बऱ्याच जणांना फोन माझं तर मत केला. आहे यावं हा. त्यांनी. माझं मत आहे पोलीस आले तरी मला त्यांचं स्वागत आहे की जर पोरांवर अन्याय होत असेल तर त्यांनी पण ते पातळ काय असेल ती इन्क्वायरी करून त्यांच्यावर न्याय करावा. ते
कोणाला बोलायचं असेल तर बोला, तुमचे जे आहे ते म्हणजे मला मॅनेजमेंटला एकच आहे, बोलायचं तर तुम्ही बोलू. सर आपलं काय problem बोलतायत आता एवढं बोलून जर त्यांना पेमेंट द्यायचं नसलं मला ऐका नाही, नाही. मला परत सांगतो सर हा. दत्ता साहेब माझं याच्यामध्ये काहीच मत नाहीये. मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तू सांगू काही शकतो का विषय अजून त्यांना काढला नाही, अजून नाही त्यांचं मत काढलाय. काय आहे की ऐका. आम्ही काय देणार नाही. तुम्ही या कंपनीमधले आता तुम्ही विचारा कोणाला बोलायचं बोलवा. ऐका, दत्ता साहेब, एका मी- छोट्या मी कारणामुळे आता तुमची तुम्ही company आहात बंद ना, होऊ शकते, मी लक्षात तुम्हाला तेच ठेवा. बोलतोय. मी सध्या ह्या कंपनीमध्ये एम्प्लॉय आहे. माझ्या याच्यामध्ये काहीच इंटरफेरन्स नाही आहे. पण तरी पण दत्ता साहेब बोलतात. मी दत्ता साहेबांना फक्त एवढंच तुम्हाला एकच बोलायचं बोला. होतं. जर अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा हे असेल ना, विषय असेल ना, तर आपल्याला दोघं म्हणजे शाखेवरती बोलून तुम्ही घ्यायला ऐकून माझा घ्या. तुम्हाला. एक नाही, दोन नाही, तब्बल 6 जण आमच्याकडे आले. मी नाही काढलोय. मी नाही काढलोय. ऐकाय त्याच्यामध्ये का काहीच चुकी तुम्ही नाही. काढू पण नाही शकत. तुम्ही कोण माझी आहे चुकीच जे काय कंपनीचे नाहीये. ओनर आहेत ते बोलतात काढले आणि पेमेंट देणार नाही. मग पेमेंट देणार नाही बोललं तर त्यांच्यावर इन्क्वायरी बसलं पाहिजे असं माझं मत आहे. वैयक्तिक मत आहे माझं ठीक आहे. की जर ह्या मुलांचं पेमेंट भेटत नसेल तर त्यांनी या गोष्टीवर इन्क्वायरी करून यांच्या ऑफिसला इन्क्वायरी बसली पाहिजे तुम्ही ज्या- असं माझं वैयक्तिक नाही. मत आहे. चालेल तसं पण तरी पण एकदम तर तरी माझं मत- नाही, आता ते पोलीस बोलायला ते येत आहेत कसं काय? पोलीस बोलायला मॅनेजमेंटला विचारा काय, कारण पोलीस आल्यानंतर मग सगळे डॉक्युमेंटेशन पण आता व्हेरीफाईड करूया. दिवसाचं आहे ते द्या. बघा एवढं होऊन पण हे प्रामाणिक मुलं बोलतायत की आमचा पेमेंट द्या आणि विषय सोडून द्या, आम्हाला बाकी काय करायचं नाही, आमचा पेमेंट द्या. आमचं हे payment पेमेंट देणं पण कारण लोकांना होत आमचं नाही. खर्च आहे, ट्रॅव्हलिंग आम्ही ते आलोय, आम्हाला पेमेंट पाहिजे. आम्ही सैलरी काम साइकिल केलं. पूछने के लिए हम लोग 10 दिन से पीछे लगे, तब तक नहीं बता रहे सायकल हे लोक सायकल पण नाही सांगत अभी कल या salary चं. परसों किया. काय मॅनेजमेंट नाही काय नाही. सुट्टीसाठी अगर लेटर देतो ते पण अप्रुव्हल करत नाही. बोलतात नाही चालणार, ऑफिसमध्ये आता आपण तो जसं ऑफिसमध्ये नाही जेलमध्ये काम करतो, नाही तर 2 दिवसाचं अबसेंटी लावणार बोलतात. ती HR बोलते. हे कोणत्या कंपनीमध्ये रूल आहे? यांची वागणूक पण आता तुम्ही सर्वांनी बघितलं असेल. यांची वागणूक आम्ही कशी वैतागून ओरडून बोलतोय. आम्हाला काय कोणाकोणाला गरज कसं नव्हती भांडण बोलतात करायला, काय तुम्ही स्वतः करायला. बघू शकता. आणि ऑफिसमध्ये आम्ही काम एक पण अपशब्द यांना वापरलेला नाहीये. ह्यांचे शब्द तुम्ही पाहिले असतील हे कसे बोलतात कसे नाही. आणि मी ह्यांना एकच शब्द म्हटलं, मॅडम तुम्ही त्यांचा पेमेंट द्या आणि विषय संपवून टाका. पण त्या गोष्टीला हे लोक राजी नाहीये बहुतेक, त्याच्यामुळे कदाचित हे लोक विषय वाढवत आहेत. तर मला अशी मागणी आहे की या ऑफिसला तुम्ही इन्क्वायरी बसून सगळ्या गोष्टी पातळी जेवढ्या असेल चेकिंग करून सगळ्या गोष्टी पेपरवर सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि अजून एक सांगायचं, आमच्या अगोदर एक एम्प्लॉय होता जीवन चव्हाण, त्यांना पण या लोकांनी टर्मिनेट करून काढून टाकला. त्याला पेमेंट नाही दिला. तो बेचारा रडून गेला इकडनं. त्याने आवाज नाही उठवला म्हणून या लोकांनी पेमेंट नाही दिलं. आम्हाला पेमेंट पाहिजे आम्ही म्हणून कारण आमची कुठे चुकी नाही, कुठे काय चुकी आहे काय ते आम्हाला दाखवा. आम्हाला आणि स्वतः रूल बनवलेला 3 हाफ डे लागेल. 3 दिवस लेट येणार तर 1 हाफ डे लागणार. हे लोक डेलीचं बोलतात ऑफिसमध्ये या, आम्ही कसं पण येतो पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये कोण पण कंपनी 15-20 अर्धा तास कन्सिडर करते. मी काम केलंय मोठ्या कंपनीत, पण हे HR बोलते की डायरेक्ट अबसेंटी लावणार. काम करून पण ते बोलतात दुसऱ्या दिवसाचा अबसेंटी लावणार. लेटर देऊन पण बोलतात 2 दिवसाचा अबसेंटी मार्क करणार. हे कोणत्या कंपनीमध्ये रूल आहे? दत्ताजी एक नमस्कार, लाईव्ह तुम्ही सगळं पाहताय. कंपनीचं काय नाव आहे? फिनेरियो टेक्नॉलॉजी. फिनोरिओ टेक्नॉलॉजी. एक्झॅक्ट ऍड्रेस काय इजा? लोढा सुप्रीम 326. 326. फोन दे. लोढा सुप्रीम 2. गुगलवर यायला पाहिजे ना ऍड्रेस वगैरे सगळं येतो का? येतोय. हा? लोढा सुप्रीम 2. नाही भाई, ह्या कंपनीचा ऍड्रेस येतो का? ऍड्रेस म्हणजे इकडचा ऑफिसचा ऍड्रेस आहे. ऍपचा ऍड्रेस येतो ना? का दत्ताजी काही जण आता मला सांगून गेलेले आहे की ह्या कंपनीच्या नावावर अग्रीमेंटच नाहीये. अरे बापरे, म्हणजे ही अनलिगल कंपनी आहे. हा, म्हणजे या कंपनीच्या नावात अग्रीमेंट नाही म्हणजे ही अनलिगल कंपनी आहे. असं त्याच्यामुळे- अशी माहिती मिळालेली आहे. याच्याबद्दल आता जेव्हा आपण पडताळणी करू किंवा काय नक्की. तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली समजेल. तर मला पुन्हा एकदा जे एम्प्लॉईज आहेत ना, मी त्यांना विचारायचं, मला कंपनीचं काय नाव आहे, एक्झॅक्टली काय ऍड्रेस आहे? फिनेरियो हाँ. लोधा सुप्रीम, रोड नंबर 22, 3rd फ्लोर, 326. आणि काय प्रोसेस आहे इथे एक्झॅक्टली? प्रोसेस काय झाली? DSA प्रोसेस आहे, म्हणजे ऑल बँक सोबत टायप आहे याचा. ओके ओके होम ओके. लोन्स वगैरे करून देते. कोण बोलणार असेल तर बोलवा ना. मी सुद्धा- भाई, पोलीस आहेत, त्यांना कारण की विचारा यांना ना किती बोलू बोलणार. शकत नाही. कुठे यांची काहीच चुकी नाही आहे. बोललोय. जे चुकीचे माणसं मी असतात काय- ते कधी नाही, बोलत नाही. नसतात. दत्ता ही गोष्ट साहेब, मी लक्षात ठेवा तुम्ही. फक्त दत्ता एवढं साहेब, तुमचं असं म्हणणं मी येऊ का तुमच्यासोबत बोलायला? मला बोलायचा प्रश्न काहीच नाही. नाही ना. तुम्ही बोलूच माझं- नाही शकत. माझं तुम्ही त्याच्यामध्ये काही म्हणजे विषय ओनर आहे. एक मिनिट, ओनर आहे बघा. दरवाजा लावून आतमध्ये बसले एक मिनिट, ओनर. शैलेश, तुम्ही बघू शकता. तुम्ही बाहेर प्रत्येक निघत गोष्टी असतात ना नाहीये. तिकडे. त्यांना बोलून काय आता ladies आहे. विचारा ना आणि संपवा. सुनो. तुम्ही यांच्याशी कशाला बोलताय? हे बघा, ह्या ओनर आहे. मॅडम, यांची वागणूक मॅनेजमेंट बघा. बद्दल कोणाला बोलायचं असेल तर बोलू किंवा शकता. काही नाही, यांना काहीच कोणत्याच गोष्टीचं पडलेलं नाही. सारा क्लियर करते हैं. हमारे पास अटेंडेंस रिकॉर्ड, इनके बिहेवियर, मैडम, ये कंपनी हमारे का पास सारे रेंट हैं। एग्रीमेंट वगैरह सब है? सब कुछ है भाई, हम चोर नहीं है. नहीं, हमारे नहीं, पास वो GST बता नंबर के रहे हैं। वगैरह ITR फाइल सब है. सब जिसको वो दिखाने का होगा हम उसको दिखाएंगे.
अच्छा सर ब्रांच पोलीस येत आहेत, पोलीस येत आहेत, आपण वाट बघूया. त्यांचं असं म्हणणं आहे की ते सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. बघूया. डॉक्युमेंट जर क्लिअर असते तर बाजूवाल्यांनी सांगितलं नसतं की यांचे डॉक्युमेंट क्लिअर नाहीये. कुठेतरी यांची पण चूक असेल ऑफिसची. तर माझं मत आहे की याच्यावर इन्क्वायरी नक्की बसली पाहिजे. कारण की या ऑफिसमध्ये बऱ्याचशा गोष्टी अनलिगल पण चालत असतील, कोणाला माहीत नसेल की कसली बॅक ऑफिस आहे किंवा कसल्या काय गोष्टी आहे. कारण की यांचे एम्प्लॉई यांचे वागणूकच एवढी विचित्र आहे, ॲटिट्यूडवाली आहे की समोर तो विचार नाही करू शकत की नक्की चालतंय काय, की कोणाबद्दल काय बोलू शकतो आणि काय नाही बोलू शकत. तर माझं नक्कीच निवेदन आहे की या ऑफिसला इन्क्वायरी बसली पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस येत आहेत थोड्या वेळात, तर यांच्या पगाराचा प्रश्न आहे, परंतु मुळापासून पण चौकशी ऍक्च्युली व्हायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी पाळल्यात की नाही, त्या सगळ्या गोष्टींची मुळापासून चौकशी जी आहे मेरा संजय का ती व्हायला पाहिजे. लेटर बनाया ना आपने, लेटर तो वो भी दिखाता हूं मैं. जर झाला असेल तर प्लीज मला माझ्यासोबत जरा 2 मिनिटं बोला प्लीज. तुम्ही त्यांचा पेमेंट देता का विषय मी संपून? मी काहीच नाही नाही, नाही. मला मग तू त्यांच्यासोबत बोलू नको. त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. मित्रा, तू बोलू नको. जर तू काय नाहीये तर तू हा, तर माझ्याशी मग बोलू नको. कशाला हे मला हे नाही नाही तू नको बोलू. जर तू काय नाहीये ना तू मध्ये बोलू नको. जबाबदारी घेतो का सारा तू? बाकी सब में जिम्मेदारी लेते थे ना. अनिश जाने दो, छोड़ो. नहीं, टर्मिनेशन लेटर दो ना आप अब जरा, एक मिनट रुको ना. वो भी दिखाना है. शैलेश मेरी बात सुन. देख मैं एक बार बोल रहा हूँ, अगर कुछ बात था भी ना तो उनको बोलना चाहिए था. वो शाखा में बुला के बात कर सकते नहीं सर, नहीं मैं ठीक है, सुनो, कल एक दिन छुट्टी मारा. काय बोलतो आहे? कल एक दिन मैंने इन्फॉर्म किया मेरा तबियत ठीक नहीं, मैं नहीं आ रहा हूँ. ऐसे कौन से कंपनी में रूल है एक दिन छुट्टी मारा दूसरे दिन टर्मिनेशन लेटर हाथ में देते हैं? ये मेरे को पहले पता. नहीं, मैंने जो पूछा इसका आंसर दो. मेरे को इसका आंसर दो, उसके बाद मैं आपको कुछ नहीं बोलूँ. मुझे ये आपने कोई काम किया है बीपीओ में, मैंने भी काम अच्छा किया. तुम लोग को मालूम है मैं खुद यहाँ पे एम्प्लॉय बनने काम कर रहा हूँ. मॅनेजमेंट तर्फे आपण विनंती करतोय की कोणाला बोलायचं असेल, कोणाला एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर ते देऊ शकतात, परंतु मॅनेजमेंट तर्फे अजूनही कोणीही बोलायला तयार नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस येत आहेत, तर आपण पोलीस येईपर्यंत वाट बघूया. त्यांची वाट बघेल. सर, मला त्या आंसर दो ना गोष्टीचं मुझे. बघायचं आहे इसका का? आंसर दो ना किधर है हमारा? कि इसका आंसर दो कि एक दिन छुट्टी मारा दूसरे दिन कौन ठीक सा है कंपनी जो ठीक टर्मिनेशन लेटर देती है? है, ये पॉलिसी मैंने नहीं बनाई हाँ है. तो किसने बनाई? मैंने नहीं बनाई है. सुना, ये लाइव करो. सुनो, किसने बनाया देख पॉलिसी? दत्ता सर, साहेब, हे live मला- करा. परत बोल. किसने बनाया? आप परत बताओ, बोल. उसका नाम बताओ. प्लीज मला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका. अरे तू मी काय बोलतोय मग तू कशाला वाले नहीं कर येतोय? रहे. तू येतो मला कुठे? का बोलवताय? अरे तू किसने तू मना बघ किया? कशाला इकडे मग? आप बोले ना तू बोलतो मेरे माझ्याशी से बोलायचंय. बात आमचं एकच मत आहे, पेमेंट द्या, विषय संपून आप बोले टाका. ना तुम्ही मेरे से जर बात पेमेंट करो, द्यायला आपसे मागत बात नाही कर तर रहे काय हैं. करणार, काय ऑप्शन काय त्यांना? इधर तो कोई ऑप्शन ही नहीं हमको. आपसे बात कर रहे हैं ना. अभी किसने बनाया वो बताओ हमको. मेडिकल इशू में ना कंपनी हमको छुट्टी भी देती लाओ. है. वो 3 महीना में इसके पहले पगार नहीं कट दिया है. करते हो आप लोग. 3 कोई महीने ऐसा की नहीं कर सैलरी दी है. ठीक है भाई, मेरा कुछ नहीं एक दिन है. इस- मेरे जेब से देने वाली चीजें तो मैं दे नहीं होता तब तक यार. वो तो मेरे जेब से देने वाली बात तो मैं दे देता. बाहर हो गया तब तुम लोग को ये मालूम है, तुम लोग के बाद में मैं बैठा हूँ वहाँ पे. तो हम लोग ऐसा करते ही नहीं. मेरा आगे हाथ कोई बात रिटर्न नहीं. नहीं मैंने बताया ना कि आप आपने रूल बताया हम लोगों को. एक आपको सेकंड बताया ही नहीं ऐसा कुछ. रूल मुझे अभी रूल मैं कब बताया. बताऊंगा? सिंपल थिंग तू बता मेरे को बेटा. तभी कि मैं रूल ज्वाइन कब बताऊंगा? तभी आप थे भी नहीं. सर तो मैंने वो बोल रही सैलरी थी, पॉलिसी और आपने ये सब है ना बताया. ट्रेनिंग में प्रॉपर एक मिनट, बताना एक चाहिए. मिनट. पहली बात पॉलिसी तो सर बताया, इंटरव्यू में ना कुछ बताया नहीं था हम लोग नहीं को. बताया. पहले ब्रोकर नेटवर्क था, उसका पॉलिसी अलग था. बाद में ब्रोकर नेटवर्क ये हट गया. इनका खुद का है, वो भी हमको नहीं मालूम. दादाजी पोलीस एनओसी पण नाहीये या जागी, असं कानावर येते. आपण पडताळणी करणार आहोत सगळ्या डॉक्युमेंटची. एनओसी पण नाहीये. हा, आपण तो बघूया. आता पोलीस स्वतः येत आहेत, त्यामुळे मुळापासून चौकशी व्हायला पाहिजे. जर असं काय डॉक्युमेंट्स खरंच नसतील, आहेत की नाहीत ते पण चेक करायला पाहिजे, पाहायला पाहिजे. नक्कीच नक्कीच या उस दिन जब आपको गोष्टी पीछे केलं जाके पाहिजे. पूछा तब आपने हम लोग को पॉलिसी बताया कि 1 से 20 का साइकिल है. ये आपको भी पता है. ऐसा कभी होता ही नहीं. हर कंपनी में पहली बात तो इंडक्शन और होता है. कंपनी के लिए इंडक्शन में सब रूल्स एंड रेगुलेशन बताए जाते हैं. शिफ्टिंग आपने काम किया, आपको कंपनी को खुद को स्टैंड अप पता है. करना तुम्ही है. जो बघू करना है, शकता करो, मेरा कुछ की जर ही खरंच लिगल व्यवस्थित असती तर एक ही एम्प्लॉय इकडचा हल्ला नसता जागेवर, कारण की ते लिगल आहे. आता तुम्ही बघू शकता, पूर्ण बघू शकता, असेल चान्स तुम्ही दाखवा. एक पण इकडे क्लायंट जेवढे ते काम करणारे वर्कर सर्वांना पाठवलं का? कसली भीती आहे? कंपनी आता आपण जेव्हा एंट्री मारली, याचं नाव कुठे गेटवर आहे का? हा, का नाही नाव? म्हणजे आपण कुठल्याही कंपनीला जेव्हा समजा जातो तर त्या कंपनीच्या गेटवर किंवा कुठेतरी नाव असतं ना एंट्रीवर, ते नाव कुठे? हा, ऑफर लेटर तक नहीं दिया उन्होंने. ऑफर लेटर पण दिलेलं नाहीये. मांग रहे हम लोग, मांग रहे, पूछ लो उनको. अभी सच मांग रहे, कितने दिन से मांग रहे, नहीं दे रहा हमारा. ऑफर लेटर पण नाही. किती दिवस झाले तुम्हाला इथे काम करून ऑफर लेटर नाही दिलं? एक महीना है.
ऑफर लेटर न देता कामं करून घेतलेली आहेत, कामावरून काढून टाकलेले आहेत, पगार देत नाहीये, मराठीत बोलत नाहीयेत आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही लाईव्ह पाहताय. पोलिस येतात असं त्यांचं म्हणणं आहे. मॅनेजमेंटशी बोलायचा ठाणे लाईव्ह प्रयत्न करते, मॅनेजमेंट बोलायला तयार नाहीये. बघूया, आपण वाट बघूया. परंतु एक बेसिक गोष्ट आहे, जर एखाद्या आपण कंपनीत जातो, एखाद्या कुठल्याही छोट्याशा ऑफिसमध्ये जातो, त्याच्या गेटवर त्याचं नाव लिहिलेलं असतं. परंतु आता जर आपण पाहिलं तर सगळीकडे नुसता मला पांढरा कलर दिसतोय, कम्प्युटरचा सेटअप दिसतोय, परंतु नाव जे आहे, कंपनीचं नाव जे आहे ते कुठेही दिसत नाहीये. आता ह्या कंपनीमध्ये आपण आलेलो आहे, कुठेच नाव नाहीये, फक्त 326 असा हा नंबर आहे. नक्की का या कंपनीला नाव दिलेलं नाहीये हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांच्या ओनर असं बोलला की सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत आमचे, तर ओनरशी बोलायचा प्रयत्न करू आपण. सर तो कोण, सर मॅनेजमेंट कोण बोलायला तयार असेल तर बोलवा, कारण बेसिक आहे. कारण आता 326 फक्त गेटवर लिहिलेलं आहे, कंपनीचं नाव तरी त्या ह्याच्यावर असायला हवं, म्हणजे बेसिक. माझ्याकडे सगळं डॉक्युमेंट्स ठीक आहे, असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील तर त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. जर यांची चुकी नाहीये तर इकडे बघू शकतात, मॅनेजर इकडे आहे काय, हे बघा ह्याच्यामध्ये आहे का कोण ओनर, सगळे बघा, एक पण तुम्हाला दिसणार नाही. का पळाले, याचं कारण काय पळाले? या संपूर्ण म्हणजे कॉल सेंटर आहे, बरोबर आहे? काय नाव याचं? फिनेरिओ, 326 नंबर फिनेरिओ. पण या अख्ख्या ऑफिसमध्ये फिनेरिओचं नाव देखील नाहीये आणि कदाचित ते नाव मला दिसत नाही म्हणून मी पण विसरतोय नाव घ्यायला. फिनेरिओ असं कंपनीचं नाव आहे. ऑफर लेटर दिलेले नाहीये त्यांना, पगार थकवलेला आहे. आणि आत्ता बोलण्याची पद्धत तुम्ही पाहिली, त्यांचं सरळ म्हणणं आहे की आम्हाला मराठी समजत नाही, मराठी बोलता येत नाही, तुम्ही हिंदीमध्ये बोला. मराठीची गळचेपी. आणि आता पोलिसांना बोलवलेलं आहे, बघूया काय होतंय. आणि आता दत्ताजी जशी माणसं सांगून जातात आपल्याला, रेंट अग्रीमेंट नाहीये, काहीच नाहीये, पोलीस एनओसी नाहीये. म्हणजे जर ह्या गोष्टी नसतील यांच्याकडे तर फ्रॉड कॉल सेंटर आहे. तसं बघायला गेलं तर स्टंप. जर एका मुलांचे जर हे लोक पैसे खात असतील आणि जर पैसे देत नसतील तर सर चुकीचं आहे ना हे. या गोष्टी जर चुकीचं, जर आज यांना जर त्यांचा पगार दिला असता तर कदाचित हे आमच्या शाखेवर आतापर्यंत तर आले नसते ना सर. कारण की यांना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्रास झाला, त्याच्यामुळे हे लोक आमच्या शाखेपर्यंत आले. नाहीतर हे लोक आले नसते की बाबा का नक्की यांचा पगार का नाही दिला. यांना ते पण त्या गोष्टी विचारल्या आणि फक्त 2 दिवस कामाला न आल्यामुळे 6 जणांना कामावून काढून टाकले. आणि त्यांना विचारायला गेलं की ते का काढलं तर त्याचं उत्तर पण द्यायला तयार नाही, काय बोलायला तयार नाही. जर चुकीचे माणसं आहेत, जर ते सच्चे माणसं आहेत तर ऑफिस पूर्ण खाली आहे. बघा तुम्ही बघू शकता, पूर्ण जेवढे जण आहेत सर्वजण इकडून गेलेले. भाऊ आहे माझा, प्लीज मला 2 मिनिटं. कोण आहे नाव सांग ना, लाईव्ह चालू आहे लाईव्ह. हा 2 मिनिटं. नाव काय दादा, नाव काय त्यांचं? ते भाई वो नाम पूछ रहे, बता दूं? बघा नाव काय काय. लाइव शिवसेना से इमरान अंसारी बात कर. हा, ठाणे लाईव्ह लाईव्ह चालू आहे, त्यांना सांगा क्या कोण आहे बघा. बोला सर. इन्व्हॉल्व करतात. हॅलो, हा जय महाराष्ट्र, बोला बोला बोला. आम्ही सुद्धा ते साहेबांच्या मध्ये मैं क्या बोल रहा हूँ, मेरा एक ही काय नाही मुद्दा है, वो 6 जन को पगार दे दो और बात खत्म कर दो. मैंने क्या गलत किया? टेन्शन होणार नाही यार. मला एक बोलायचं, मला आणि याला टर्मिनेट केलाय. आता लेटर आम्ही मागतो, वो लोग को लेटर दे दिया, लेटर दे दिया, वो लोग को काम पे से निकल दिया. ये गलत बात है क्या सही बात है आप बताओ. याच्या लेटर सगळे पण जण आहे बघा, दाखवायचं. सगळे जण आहे ना, हे पण पैशासाठी आहे का? मैं क्या बोल रहा है, जितना दिन काम किया है ना वो लोग उतना दिन का पगार दे दो बोल रहा है. तो गलत बोल रहा हूँ क्या मैं सही बोल रहा हूँ? हाँ, तो मेरा बोलने का मतलब क्या है, ठीक है कितना दिन वो लोग ने काढ़ा, जो आया नहीं काम पे उतना दिन उनको काट लेना और जितना दिन उनका भरा है उनका पेमेंट कर दो, खत्म कर दो बात. मैंने क्या गलत बोला? हाँ ठीक है, बोल देना आपके दोस्त को कौन है उनको बोल देना. अरे ऐसे मत बोलो. हॅलो, हा भाई, माझं एकच मत आहे, मला फोन भाई, येतात मैं बऱ्याच इसमें कुछ ठिकाणी बोली नहीं. की बाबा तुम्ही हे काय करतात किंवा काय ह्यांच्या ओळखीच्या जागेवर. पण जेव्हा त्यांना कळतंय की ह्यांचा पगार नाही दिलाय तर ते लोक बोलतायत ह्या गोष्टी चुकीच्या, तुम्ही जे बोलतायत किंवा ज्या गोष्टी करतायत हे तुम्ही योग्य करताय. तर मला असंच वाटतंय की जर हे लोक चुकीचे नाहीये मग हे लोक घाबरतात.
पेमेंट बाकी तुम्ही बघू शकता एक पण इकडे कामावर जेवढे आम्ही ज्यावेळी आलो तेव्हा सर्व होते आणि आता एक पण कोणतीच इथं लेडीज जेंट्स कोणीही ते कामावर नाही का हे चुकीचे आहेत म्हणून नाही. जर हे लोक बरोबर असते तर ह्या लोकांनी आपापल्या खुर्च्या सोडल्या कशाला असत्या, काम करत राहिले असते ना. कारण की आम्ही लिगल आहे, आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो. या लोकांना एकाला पाळायची गरज नाही, एक पण खुर्चीवर कोणच नाही आणि सर्व पूर्ण ऑफिस एक खाली होते हळूहळू घाबरून. का ह्यांच्या चुक्या आहे म्हणून घाबरून खाली होते. जर त्यांची चुकी नसती तर ह्या गोष्टी झाल्याच नसत्या ना. तर आता हे बोलतात आम्ही पोलीस बोलवले, तर माझं पण मत आहे पोलीस येऊ दे आणि सगळ्या गोष्टीची चौकशी करू दे. त्यांना पण त्या गोष्टी कळायला पाहिजे काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. आणि साहेब आले नसते तर मला आणि संजयला आता ऑफिसमध्ये आल्याला ती एचआरने टर्मिनेशन लेटर दिलं असतं. पण आता साहेब आले म्हणून ती लपून आतमध्ये गेली. लेटर पण आमच्या कुठेतरी लपवलं आणि यांना दिलं. हे पहिले आमच्या अगोदर आले म्हणून यांना दिलं लेटर. टर्मिनेशन लेटर आम्हाला दिलेले होते ते सर्व त्यांनी लपून ठेवले आणि सगळ्यांचे सिग्नेचर आहे. जे बोलतायत ना ते भाऊ ते बोलतायत, ते पण बोलतात की मी काय माझं काहीच नाही यामध्ये, पण त्यामध्ये त्याचे सिग्नेचर आहे, सर्व काही आहे. आणि आणखी वरतून ऑफर करतोय जर तुम्हाला मी रिजॉईनिंगसाठी मी मॅडम वरती रिक्वेस्ट करतो रिजॉईनिंगसाठी परत जॉईनिंगसाठी. जी पहिली आधीची सॅलरी ती तुम्हाला पगार मिळणार नाही, तुम्हाला फ्रेश स्टार्टिंग पासून जॉईनिंग करावं लागेल. पहिला जो पगार आहे तो भेटणार नाही पगार तुम्हाला. अशी कोणची कंपनी समोर टर्मिनेट त्यांना आम्ही सरळ बोललो आमचा जो पगार आहे जेवढे पण आमच्या सुट्ट्या असेल त्या आमच्या सुट्ट्या कट करा, जेवढे पण दिवस भरले तेवढ्या दिवसात आम्हाला पगार द्या. आम्ही शाळेतून चालल्या जातो तेवढ्यातून आम्हाला सांगता येते नाही देणार. आता हा व्यक्ती बोलतोय काय चुकीचं बोलला. हा काय म्हणाला की जो पगार आहे माझा तो मला द्या, मी जर दांडी मारली आहे कामावर तर तो पण पगार तुम्ही कट करा आणि जेवढे दिवस भरले असतील त्या दिवसाचा मला पगार द्या. तर हे चुकीचं काय बोलतात. मी काय चुकीच्या या गोष्टी यांच्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही सांगू शकता. आता पोलीस येत आहेत बोलतात, बघूया आता पोलीस काय बोलतात काय नाही. आपण पण त्यांची वाट बघूया. कारण की जर हे ऑफिस अनलिगल असेल तर नक्कीच या ऑफिसवर कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे वैयक्तिक. कारण की जर वैयक्तिक मत असं, कारण की जर अनलिगल गोष्टी असतात तेव्हाच माणसं घाबरतात. ही गोष्ट तुम्ही बघू शकता कोणत्या गोष्टीला. हे ओनर आहे पण कोणत्याच गोष्टीचा रिस्पॉन्स देत नाही, काय करणार नाही किंवा काही बोलत नाही. ह्यांचं एकच मत आहे आमची खूप ओळख आहे, तुम्हाला जिकडे जायचंय तुम्ही जाऊ शकता, एसीपी कडे जावा, डीसीपी कडे जावा, कोणतेही जावा, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही ह्यांचा पेमेंट देणार नाही, वकिलाकडे जावा, केस करा. अशा सगळ्या भाषा यांनी ह्यांच्या बरोबर वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे कदाचित आम्हाला हा पाऊल इकडे उचलावा लागलाय. पण योग्य ती कारवाई व्हावा हेच आमचं मत आहे, बाकी काही नाही. आणि योग्य ते यांना न्याय मिळावा याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून यांना त्या गोष्टीचा न्याय भेटला पाहिजे. आता हे बोलतात पोलिस येत आहेत तर आम्ही त्यांची पण वाट नक्कीच बघू की बाबा पोलिस येऊ दे, नक्की त्यांना पण कळू दे काय चुकीचे आणि काय बरोबर आहे. जर 6 जणांचा पगार त्यांच्या टीमने आतापर्यंत काय तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय काय? मला ह्यांनी आल्याला पहिलं सुरुवातीला सांगितलं की काय न बोलता त्यांनी आम्हाला 6 जणांना रिझ्यूम लेटर दिलं की टर्मिनेटर केलं. त्यामुळे हे लोक पण शॉक झाले की आम्हाला न बोलता आम्हाला 3 रिझाईनचं लेटर दिलं. त्याच्यानंतर हे बोलले की तुम्हाला पगार पण देणार नाही, तुम्हाला ज्या गोष्टी करायचे. मग काही जण बोलले की आमची चुकी झाली, जाऊ दे, आम्हाला पुन्हा कामावर घ्या. ते बोलले ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. त्यातले काही ह्यांच्याच इकडचे जे होते त्यांनी सांगितलं की तुम्ही रिजॉईन परत करा, तो जो पगार आहे 1-2 महिन्याचा काय असेल तो तुम्हाला परत भेटणार नाही, म्हणजे यांचा पगार देणार नाही आणि नव्याने परत तुम्ही काम करू शकतात. मग हे चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सगळ्या गोष्टी काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. कारण की मला आपले ठाण्याचे जेवढे मोठे एसीपी डीसीपी किंवा कमिशनर असतील त्यांना एक विनंती आहे की या गोष्टीचा अन्याय यांच्यावर होत आहे, याच्यावर तुम्ही काही ना काहीतरी मार्ग काढून या गोष्टी केल्या पाहिजे सर.
तुम्ही बघू शकता की यांनी त्यांच्या आजूबाजूची जी जेवढी काम करणारी लोक होती त्यांना सर्वांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं. आता पोलीस पण आलेत, तुम्ही बघू शकता इकडे. साहेब या साहेब. काय काय प्रॉब्लेम आहे? ह्या 6 जणांचा पगार नाही भेटले साहेब. ठीक आहे, चला ना प्रोटेशनला जाऊ. हा नक्की चला, काय प्रॉब्लेम नाही. चला, मॅडम. चला चला. आणि ते ओनर असतील सर, त्यांना पण घ्या. हो ते पण आहे. ओके ओके चला. हे जाऊ दे, ते पोलीस स्टेशनला काय असेल ते न्याय देतील ते. कोणतं चॅनल आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने